नमस्कार. आजचा विषय आहे सामाजिक सुरक्षा, सोशल सिक्युरिटी. आजच्या एकूण परिस्थितीमध्ये सामाजिक सुरक्षा हा एक गंभीर विषय बनत चाललेला आहे. सिक्युरिटी पूर्वी मिलिटरीशी रिलेटेड लष्कर आणि त्याच्या संबंधित सुरक्षा एवढ्यापुरताच मर्यादित हा विषय होता. परंतु हळूहळू जसं व्यक्तीचं महत्त्व, समाजाचं महत्त्व, धर्माचं महत्त्व, एकूण सगळं सोशल सिस्टीम जे आहे त्याचं इम्पॉर्टंट त्याला महत्त्व दिलं जाऊ लागलं. परिस्थितीनुसार या गोष्टी महत्त्वाच्या आहेत असं ज्यावेळेस वाटू लागलं, त्यातनं सोशल सिक्युरिटी हा एक विषय पुढे आला. सामाजिक सुरक्षा. जोपर्यंत राष्ट्रातील सर्व नागरिक, समाज सुरक्षित आहे, मग तो कुठल्याही धर्माचा असो, कुठल्याही जातीचा असो, कुठल्याही वंशाचा असो, तो सुरक्षित असला पाहिजे. कारण तो भारताचा नागरिक आहे, तो देशाचा नागरिक आहे. जगातलं कुठलंही राष्ट्र असेल, त्या राष्ट्राचा तो नागरिक आहे आणि राष्ट्राचं मुख्य कर्तव्य आहे की त्यांना सुरक्षित ठेवणे, त्या व्यक्तीला, त्या समाजाला, त्या धर्माच्या समूहाला सिक्युअर ठेवणे, सुरक्षित ठेवणे. आणि ही सामाजिक सुरक्षेची भावना मागच्या एक 10-15 वर्षापासून अधिक पुढे येताना दिसते आहे, अधिक त्याच्यावर फोकस होताना दिसतो आहे. सामाजिक सुरक्षेचे प्रश्न जे आहेत ते प्रश्न अधिक गंभीर होताना दिसत आहेत. आणि म्हणून या सामाजिक सुरक्षेवर पुन्हा पुन्हा विचार मंथन होताना दिसतं आहे. सामाजिक सुरक्षेमध्ये नवीन नवीन विषय जे आहेत ते विषय ॲड होत आहेत. याही बाबतीत सामाजिक सुरक्षा पाहिजे, त्याही बाबतीत सामाजिक सुरक्षा असली पाहिजे. पूर्वी हक्क हा एक सामाजिक सुरक्षेचा विषय होता, परंतु आता हक्काच्या पलीकडे प्रत्येक इंडिव्हिज्युअल व्यक्तीची सुरक्षा, प्रत्येक जे काही इन्स्टिट्यूट्स आहेत, वेगवेगळ्या संस्था आहेत, त्या संस्थेच्या मार्फत काम करणाऱ्या प्रत्येकाची सुरक्षा, इथेपर्यंत हे सगळे विषय जे आहेत ते विषय येऊन पोचलेले आहेत. पूर्वी असलेला समाज जो आहे तो समाज युनायटेड अशा स्वरूपाचा होता. 10 वर्षापूर्वीचा, 15 वर्षापूर्वीचा समाजाची जी काही बीजं आहेत ते युनायटेड आहोत, आपण सगळे एक आहोत, या भावनेने अधिक एकत्र आलेली होती. स्वातंत्र्यानंतरची जी काही फळं, स्वातंत्र्यानंतरची जी काही वारं वाहत होती, या सगळ्यांमध्ये आपण सर्व भारतीय, मग तो कुठल्याही जातीचा असेल, कुठल्याही धर्माचा असेल, यावर अधिक महत्त्व दिलं जायचं. सर्व जाती धर्मातली लोक गुण्या गोविंदाने या देशामध्ये नांदतील, गुण्या गोविंदाने राहतील, यासाठी विशेष प्रयत्न जो आहे तो प्रयत्न केला जात होता. सरकारकडनं विशेषतः सर्व जाती धर्माच्या लोकांना एकत्र बांधून ठेवण्यासाठी ज्या ज्या काही उपाययोजना कराव्या लागतील त्या विशेषतःने केल्या जात होत्या. त्याच्यावर विशेष लक्ष दिलं जात होतं. गुण्या गोविंदाने सगळे लोक राहतील यासाठी काय काय करावं लागेल ते सगळं काही करण्याची तयारी ॲज अ सरकार म्हणून, ॲज अ गव्हर्मेंट म्हणून, ॲज अ त्या देशाचा प्रमुख म्हणून त्या वेळची सगळी जी काही नेते मंडळी होती, ती नेते मंडळी याकडे अधिक लक्ष देत होती. आणि त्यामुळे सगळा समाज हा युनायटेड अशा स्वरूपाचा होता. नंतरच्या कालखंडामध्ये यामध्ये लोकांमध्ये फूट पाडा आणि राज्य करा अशा स्वरूपाची व्यवस्था जी आहे ती व्यवस्था निर्माण होऊ लागली. जे ब्रिटिशांनी केले तेच आता आपण करतो आहोत की काय, अशा स्वरूपाची एकूण सगळी परिस्थिती आज भारतामध्ये दिसत आहे. ब्रिटिशांनी काय केलं की इथली सगळी लोक जी आहे ती युनायटेड आली, एकत्र राहिली, तर आपल्याला इथे राज्य करणं अवघड होईल. आणि मग त्यांनी लोकांमध्ये फूट पाडायला सुरुवात केली. याच
समाजातला, याच भारतातला काही ग्रुप जो आहे तो ब्रिटिशांना जवळचा होता, ब्रिटिशांना संपूर्ण माहिती पुरवत होता आणि काही समाज जो आहे त्याच्यावर अत्याचार होत होते। तीच परिस्थिती आज संपूर्ण भारतभरामध्ये निर्माण केली गेलेली आहे। जाती जातीमध्ये, धर्माधर्मामध्ये, पंथामध्ये विभाजन करा म्हणजे मतं जे काय आहेत ते मतं विभाजित होतील आणि आपल्याला या ठिकाणी सत्तेत राहता येईल, सत्ताधीश बनता येईल। मतविभाजन झालं म्हणजे ऑटोमॅटिकली आपण जो काही मेजॉरिटी एखादा ग्रुप असेल त्याकडनं आपण सत्तेत येऊ शकतो। अशा स्वरूपाची एकूण सगळी व्यवस्था या भारतामध्ये निर्माण केली गेली आहे आणि जे चुकीचं आहे, जो एखादा गट, समूह, धर्म चुकीचं कार्य करत असेल तर त्याला पूर्वी शिक्षा ही दिली जायची। न्यायव्यवस्था सर्वांना समान अशा स्वरूपाची वागणूक देत होती किंवा न्यायव्यवस्थेमध्ये सगळ्यांना समानता असेल, ज्यांचा कोणाचा सगळ्या भारतभरातल्या लोकांचा विश्वास आहे की न्याय मिळेल। आज अशा स्वरूपाची परिस्थिती निर्माण झाली आहे की न्याय मिळेलच याची शाश्वती नाही। कुठलाही विषय जो आहे तो विषय न्याय व्यवस्थेकडे नेल्यानंतर त्या विषयाच्या संदर्भाने काही राजकीय पैलू आहेत का हे बघितलं जाईल आणि त्यानुसार मग निर्णय होतील। याचे अनेक उदाहरणं जे आहे ती सांगता येतील। प्रत्येकाने त्यावर विचार करणे अधिक सोयीचं होईल आणि मग राजकीय नेते जे आहेत त्यांना कुठेतरी आश्रय दिला जातो आहे हे समाजामध्ये दृढ झालं। चुकीची गोष्ट केली गेली आहे, चुकीचं कार्य करतो आहे, परंतु तो राजकीय पक्षाशी संबंधित आहे, सत्ताधारी पक्षाशी संबंधित आहे, असं असल्यामुळे त्याला कुठल्याही स्वरूपाची शिक्षा होत नाही। ही अनेक अशी उदाहरणं जी आहेत ती भारतभरामध्ये सेट होत गेली एक एक करत। त्या असे एक्झाम्पल जे आहेत ते एक्झाम्पल वाढत गेली आणि लोकांच्या मनामध्ये न्यायव्यवस्थेच्या बद्दलही जो काय आदराची भावना होती ती कमी होत गेली आणि त्यातनं मग अनसेक्युअर अशा स्वरूपाची फिलिंग लोकांमध्ये येत होती। एक साधारणतः 10 वर्षापूर्वी, 15 वर्षापूर्वी जम्मू काश्मीरमध्ये किंवा आत्ताही तुम्ही जम्मू काश्मीरमध्ये गेले तर तिथले लोक अनसेक्युअर फील होतात। तीच परिस्थिती आता भारतभराच्या सगळ्या स्टेटमध्ये, सगळ्या राज्यांमध्ये अनसेक्युअर फिलिंग जी आहे ती अनसेक्युअर फिलिंग हळूहळू यायला सुरुवात झालेली आहे आणि हे जर का ॲज अ सरकार म्हणून, ॲज अ गव्हर्नमेंट म्हणून ही अनसेक्युअर फिलिंग लोकांमध्ये अशीच वाढत राहिली तर भविष्य हे अशांत अशा स्वरूपाचं असणार आहे। ज्या राष्ट्रांमध्ये कंटिन्युअस अशा स्वरूपाची अशांततेचे वातावरण आहे, आपले शेजारचे राष्ट्र, दक्षिण आशियामध्ये शांतता नांदावी यासाठी भारत प्रयत्न करत होता आणि भारताला एक मॉडेल म्हणून शेजारचे राष्ट्र बघत होते की भारतामध्ये कशा पद्धतीने शांतता राहते आहे, तिथे सगळे गुण्या गोविंदाने राहत आहेत, सगळ्या धर्माची, सगळ्या पंथाची लोक राहत आहेत, तरीही ते युनायटेड आहेत, एकत्र राहत आहेत आणि तिथे शांततेने सगळं काही चाललेलं आहे। हे जी काही मॉडेल अशा स्वरूपाचं, सगळ्या आयडियल अशा स्वरूपाची भारताची इमेज होती, त्या इमेजला कुठेतरी तडा जाताना दिसतो आहे। ज्या काही घटना घडत आहेत भारतभरामध्ये आणि या घटनेच्या आधाराने समाजामध्ये जे काही दुही निर्माण होते आहे, समाजामध्ये जे काही असंतोष निर्माण होत आहे, त्यातनं अनसेक्युअर अशा स्वरूपाची फिलिंग लोकांमध्ये येत आहे आणि ही अनसेक्युअर फिलिंग लोकांमधून कमी करण्याची संपूर्णतः जबाबदारी ॲज अ हेड म्हणून, प्रमुख म्हणून राष्ट्राध्यक्षाची अधिक जबाबदारी आहे, पंतप्रधानांची अधिक जबाबदारी आहे। त्यांनी लोकांमध्ये अशा स्वरूपाची भावना पसरावी लागेल, अशा स्वरूपाचं लोकांना न्यायव्यवस्थेतनं एकूण सामाजिक व्यवस्थेतनं अशा स्वरूपाची परिस्थिती निर्माण करावी लागेल की लोक सुरक्षिततेची भावना, लोक सुरक्षित, वी आर सेक्युअर अशा स्वरूपाची फिलिंग
लोकांमध्ये यावी लागेल. आणि हे येण्यासाठी सर्वप्रथम राष्ट्राच्या प्रमुखांनी हे सगळं करणं आवश्यक आहे. त्यांनी जर का केलं, त्यांनी जर काही सगळी समाजामध्ये सिक्युअर फिलिंगची भावना पसरवण्यासाठी ॲक्टिवली प्रयत्न केला, तो ऑटोमॅटिकली समाजामध्ये पूर्वीसारखी सुरक्षित असल्याची भावना जी आहे ती निर्माण होऊ शकते. परंतु राष्ट्राचे पंतप्रधानच या गोष्टीकडे लक्ष देत नाही, अशी एक्झाम्पल सेट होताना दिसत आहेत. चुकीच्या ज्या काही घटना घडत आहेत त्याकडे दुर्लक्ष केलं जात आहे. उदाहरणार्थ मणिपूरमधली घटना, अजून काही अशा अनेक घटना सांगता येतील. ज्या ठिकाणी राजकीय इंटरेस्ट आहे तो विषय लगेच उचलून धरायचा, त्याच्यामध्ये समाजामध्ये अनसिक्युअर फिलिंग झाली, समाज अनसिक्युअर आहे अशा स्वरूपाचं समाजाला सांगायचं, आणि ज्या इश्यूमध्ये आपलं इंटरेस्ट नाही किंवा आपल्या विरोधातला तो मुद्दा आहे तिथे लक्षही द्यायचं नाही. मणिपूरमध्ये कुठल्याही स्वरूपाचं लक्ष घालायचं नाही, आणि त्या उलट पश्चिम बंगालमध्ये जी काही घटना घडली ती चुकीचीच आहे, परंतु त्याला राजकीय रंग दिला गेला आणि लगेच त्याचा एक राजकीय प्रोपोगंडा केला गेला. ती इश्यू जी आहे, समस्या जी आहे, त्या समस्येच्या मूळ कारण जे आहे, त्यांच्या मागण्या काय आहेत त्याकडे दुर्लक्ष केलं गेलं, आणि घटना जी काही घडली ती चुकीची घटनाच होती, परंतु त्याला एक राजकीय रंग देण्याचा प्रयत्न हा केला गेला. आणि अशा स्वरूपाचं ज्यावेळेस राष्ट्रामध्ये होईल तर राष्ट्रामध्ये लोकांमध्ये अनसिक्युअरची भावना अधिक दृढ होऊ शकते, आणि अशा स्वरूपाचं बेजबाबदार वर्तन जे आहे ते वर्तन राज्यकर्त्यांचे नसावे. राज्यकर्ता कुठल्याही पंतप्रधान हे देशाचे पंतप्रधान आहेत, कुठल्या राज्याचे नाहीत, कुठल्या धर्माचे नाहीत, हे देशाचे पंतप्रधान आहेत. भारतीय राज्यघटनेनुसार इथे असणारे सर्व धर्मातली, सर्व जाती जमातीतली लोक जे आहेत ती लोक समान आहेत, धर्मनिरपेक्ष राष्ट्र आहे. अशा स्वरूपाची म्हणजे ॲक्शन जी आहे ती करावी लागेल. तुम्ही कुठल्या तरी एका धर्माला चालना देणार, राष्ट्राध्यक्ष म्हणून, पंतप्रधान म्हणून कुठल्या धर्माच्या एका कार्यक्रमाला चालना देणार, तर दुसऱ्या धर्मीय लोकांमध्ये अनसिक्युअर फिलिंग होईल. आणि हे टाळण्यासाठी राष्ट्र अध्यक्ष म्हणून, राष्ट्राचे पंतप्रधान म्हणून त्यांची एक जबाबदारी बनते की आपण समाजामध्ये एक सिक्युअर फिलिंग निर्माण करण्यासाठी, सुरक्षितता निर्माण करण्यासाठी प्रयत्न हे आपल्याला जाणीवपूर्वक प्रयत्न करावे लागतील. विचारपूर्वक थिंकर्स कुठे गेले अशा प्रश्न जो आहे तो माझ्यासारख्या सामान्य व्यक्तीला पडतो की भारतात सामाजिक सुरक्षा निर्माण व्हावी यासाठी सल्ला देणारे थिंकर्सची कमी झाली का? तिकडे लोक कुठे गेले? विचार जे काय आहे, समाजात शांतता निर्माण व्हावी यासाठी समाजाला किंवा जी काही राज्यकर्ते आहेत यांना सल्ला देणारी जी मंडळी आहे ती सल्लागार मंडळींनी काम करणं बंद करून दिले का? अशा स्वरूपाची शंका जी आहे ती शंका उपस्थित यायला सुरुवात होते. आणि एकाच विचारधारेचे हे थिंकर्स असतील तर ते नक्कीच देशाला भविष्यात धोक्याचे ठरू शकतात. या थिंकर्सना ब्रॉड माइंड हा विचार करावा लागेल. अधिक प्रभावी पद्धतीने समाजामध्ये शांतता निर्माण करण्यासाठी काय काय करावं लागेल? यांना विचार सुचत नाही का? सुचतात, परंतु करण्याची इच्छा नाही. कुठल्या तरी एका धर्मासाठी, कुठल्या तरी एका पंथासाठी हे चुकीचं ठरता येणार किंवा त्याच्यावर अन्याय होणार आहे ना, किंवा त्यांचा आपण काटा काढायचा, यासाठी हे करायचं आहे असं एकदा ठरलं की मग विचार करणं हे कुठेतरी थांबतं आणि त्याच अँगलने विचार हा होऊ शकतो. त्यासाठी राज्यकर्त्यांनी सर्वसमावेशक विचार हा करावा लागेल. तरच देशामध्ये सामाजिक सुरक्षा निर्माण होऊ शकते असं मला वाटतं. थांबूयात. नमस्कार.